नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 11 ऑगस्ट 2025 रोजी 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 3,900 करोड रुपये पीक विमा डी-बी-टी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. तर 11 ऑगस्ट 2025 रोजी शिवराज सिंग चौहान यांच्याद्वारा 35 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. हा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा होता. यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे आणि जर तुमचा पीक विमा जमा झालेला नसेल, तर तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता 35 लाख किसानों के लिए बड़ी सौगात. 11 अगस्त 2025 रब्बी 2024-25 के लिए फसल बीमा क्लेम राशि का वितरण. 3,900 करोड़ रुपए का क्लेम भुगतान सीधे किसान के बैंक खातों में. दूसरं पोस्टर तुम्ही पाहू शकता, पीएम-वाय है तो भरोसा है. रब्बी 2024-25 की फसल बीमा क्लेम राशि का वितरण. 35 लाख किसानों को 3,900 करोड़ रुपए का क्लेम भुगतान. दिनांक 11 अगस्त 2025. यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे? चला, आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट केलेली होती. त्यामध्ये आपल्या युजर्सना विचारलेलं होतं की तुमचा जिल्हा आणि तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे का नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामधील काही युजर्सनी स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत आणि आपला जिल्हाही सांगितलेला आहे की आम्हाला या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता 2:32 या शेतकऱ्याला 12,312 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता परभणीमध्येही पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता 29,457 रुपये यांचे जमा झालेले आहेत. त्यानंतर जळगावमध्ये रब्बी 2023चे यांचे पैसे आलेले आहेत. त्यांनी स्क्रीनशॉट सहित शेअर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही जमा झालेले आहेत एअरटेल पेमेंट्स बँकमध्ये. त्यानंतर जमा झालेले आहेत अहिल्यानगर संगमनेर तालुक्यामध्ये. तर आता ज्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांनी काय करायचं आहे? यामध्ये पीक विम्याचा हा पहिला टप्प्याचं वितरण करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि दुसरा जो टप्पा आहे तो तुम्हाला 6 ते 7 दिवसानंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे. जर तुम्हीही पीक विम्यासाठी पात्र असाल, तुम्हाला पीक विमा मिळणार आहे का नाही हे कसं चेक करायचं याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही. जर मिळणार असेल तर त्यासाठी आता तुम्हाला 6 ते 7 दिवसांची वाट पाहावी लागेल. जर तुम्हाला आज पैसे जमा झाले असतील तर तुमचा जिल्हा आणि किती रक्कम जमा झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.